नमस्कार मित्र, मी चंदन मीना कृष्णकांत तोडणकर, मार्गदर्शक अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमी महाड या नरेंद्र महाडिक सर यांच्या ISO मानांकन असलेल्या अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीसोबत खास इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधारणेच्या माध्यमातून जो गुणवत्ता विकास प्रकल्प राबवत आहोत. हस्ताक्षर सुधारणेच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढवण्यासोबतच आपण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व एकाग्रता देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी त्यांना दोन्ही हाताने लेखन आणि दोन्ही हाताने चित्रकला कशी करावी आणि आपला वेळ कसा वाचवावा, माइंडसेट कसं करावं याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नुकत्याच पार पडलेल्या आपला 3 दिवसीय अक्षरशिल्पची कार्यशाळा आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात झालेला आमूलाग्र बदल, पण हा बदल सातत्यपूर्ण सरावाने अजून चांगल्या रीतीने वहीमध्ये उतरणार आहे आणि विद्यार्थ्यांना 10वी बोर्ड परीक्षेमध्ये खूप छान मार्क्स मिळणार आहेत. तर त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी, त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण त्यांना जे दोन्ही हाताने लिहिण्याचं स्किल दिलं होतं त्याचा सराव करणं खूप आवश्यक आहे, कारण कुठलीही गोष्ट सरावाने शक्य होते. तर आज आपण त्यांना एक 15 दिवसाचं स्पॅन दिलेला आहे. नियमित 15 दिवस एक 10 मिनटं सराव केला तर आपलं हस्ताक्षर आणि आपली एकाग्रता कशी वाढतोय. जसं म्हटलं जातं की एक 10 मिनटाचा किंवा 20 मिनटाचा योगा अख्खा दिवस खूप चांगला जातो, तसं जर माइंडसेट करायचं असेल तर मात्र आपल्याला दोन्ही हाताने लिहिलं तर खूप छानपैकी विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते, एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते. तर आपण विद्यार्थ्यांना 3 दिवसामध्ये दोन्ही हाताने लेखन कौशल्य दिलेलंच आहे, पण त्याचा सराव कसा करायचा याचं मार्गदर्शकपर व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. तर पाहूया, आपण करूया सराव. डाव्या हाताने एक पहिला दिवसाचा मी फक्त सराव दाखवणार आहे, नंतर दररोज जसं करता येईल तसं आपलं व्हिडिओ पाठवणार आहे. तर बघूया आपण सराव डाव्या हाताने. जनरली आपण बसताना उजव्या हाताने लिहितो तेव्हा ही पोझिशन असते, डावा हात खाली असतो आणि ही वहीची पोझिशन अशी असते किंवा पेनाची पोझिशन अशी असते. पण जेव्हा मात्र आपल्याला डाव्या हाताने लिहायचं आहे तर हेच आपल्याला ह्या अँगलमध्ये बघायला वही अशी फिरवायला लागते आणि मग आपण डाव्या हाताने लिहिणार आहोत असं. तर आपण ज्याला जमेल त्यांनी पेनाने लिहायचं आहे. तर हे अक्षराचे सर्व मूळ आकार आहे जे आपण शिकलो, बिग लेग, स्मॉल लेग, लेफ्ट इयर, राईट इयर. तर बघा, मी पहिल्याची पेनाची ग्रीप अशी पकडायची नाही, अशी पकडायची नाही. तुम्ही पेन्सिलने लिहिला तरीही चालेल. बघा पेन कसा पकडलेला आहे आणि हे जे स्ट्रोक्स आहेत, उभी रेषा किंवा बिग लेग आपण ज्याला नाव दिले त्याला पहिलं प्रयत्न करायचा, ट्रेस करायचं असं. मनामध्ये कोरायचं आहे स्मॉल लेग, पहिले हे सर्व कोरून घ्यायचे. लेफ्ट इयर जसे आकार आहे तसं मनामध्ये, जसं HHH फॉर्म्युला दिलेला आहे मिळून हेड, हार्ट आणि हँड. बघा मेमरीमध्ये सेव्ह करायचं. डू इट फ्रॉम युअर हार्ट, इट विल कम थ्रू युअर हँड ऑन द पेपर्स. राईट इयर हे अक्षराचे मूळ आकार आहे, अर्धगोल, गोल, ला आपण बिग आय नाव दिलं आहे. कसं वळवते बघा. आणि एकदा तुम्हाला ही ग्रीप आली तर सिटिंग अरेंजमेंट न बदलता हे सगळे अवयव पहिले व्यवस्थित गिरवून काढायचे. बघा मित्रो, लेफ्ट हँड हे सगळे आकार गिरवून झाले की तुमच्या हाताला ग्रीप येईल. सुरुवातीला आपल्या हातात ताकदच नसल्यासारखं वाटतं, एकदम हलक्या हाताने लिहिला जाईल. आता मात्र तो व्यवस्थित तुम्हाला एकदा सराव झाला की खूप छान रीतीने हे सगळे अवयव आपण एकदा लिहून घेतलो. बघा बरं, राईट हँड क्रम बदलायचा नाही, तोच आकार तेच आहे. जसं करत गेलो आपण सराव तर आपल्या हाताला ग्रीप मिळेल आणि छान रीतीने आपण व्यवस्थितपणे याचा सराव करू शकतो. जेव्हा आपल्या पेज खालती जात असतो तेव्हा मात्र हाताला इथे सपोर्ट पाहिजे. ही वही उचलून वरती नेतोय, हाताचा बॅलन्स असायला पाहिजे. बघा खूप छान रीतीने सराव चालू आहे. एकाग्र स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट लक्षात ठेवायचा. हा स्ट्रोक स्टार्टिंग पॉईंट बघा, इथून जेवढी हाईटला उंच आहे तेवढंच काढायचं. लेफ्ट इयर, राईट इयर, स्टार्टिंग पॉईंट, एंडिंग पॉईंटवर लक्ष द्या. बघा असंच हे जर गिरवून झालं की सगळे स्ट्रोक्स व्यवस्थित आपल्याला इथं करणार आहोत. फिंगर, हेडलाईन ज्याला आपण रिशिरो रेषा म्हणतो, ही हेडलाईन वरती जेवढं जास्त रेषांचा सराव कराल, उभ्या आडव्या तिरक्या रेषा, तेवढं मात्र बसताना
आपली बॉडी प्रोपोर्शन चांगलं असायला पाहिजे, म्हणजे असं एकदम झुकायचं पण नाही आणि असं पण नाही, व्यवस्थित बसलं. आणि हे एकदा गिरावून झालं की तुमच्या हाताला ग्रीप मिळेल, आणि ग्रीप मिळाली की मग पुन्हा एकदा ह्याच पोझिशनमध्ये व्यवस्थित बसून बिग लेग बिग लेग बिग लेग ही लाईन पूर्ण करूया. बिग लेग बिग लेग बिग लेग. आपण ह्यानं कोडिंग केले, सावकाश करायचं, व्यवस्थित डायरेक्शन न बदलता सेम टू सेम काढायचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल, पेन्सिलनी करा, जास्त चांगलं जमलं तर पेनाने करू शकताय. मात्र या अक्षरांच्या अवयवांचा सराव केला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अवयवानंतर अक्षरं पाहणार आहोत, नंबर्स पाहणार आहोत, चित्र पाहणार आहोत. दररोज एक छानसा व्हिडिओ मार्गदर्शक करून मी तुम्हाला टाकणार आहे. आणि पहिलं पहा, व्यवस्थित बघा. अशा रीतीने हे संपूर्ण पेज, ह्याच्याच खालोखाल हा दुसरा पेज आला पाहिजे, स्मॉल एक. सराव करताना ह्याच पानावर व्यवस्थित आपल्याकडे ह्याचं प्रिंट काढला तरी चालेल, आपल्याकडे ऑलरेडी पुस्तिका दिलेली आहे, त्याचप्रमाणे वहीवर अशा रेषा आखून घ्या. आणि दिवस पहिला सराव डाव्या हाताने असं प्रत्येक ह्याच्यात लिहित जायचं. ही संपूर्ण लाईन पूर्ण झाली तर लेफ्ट इयर ह्याच उंचीचं ह्याच प्रकारे नसेल जमत तर पुन्हा एकदा हा 1-2 स्ट्रोक गिरवायचं आणि प्रॅक्टिस करायची. तर मित्र हो, अशा प्रकारे हे सर्व अवयव जर तुम्ही सराव केलात तर अशा प्रकारे सर्व अवयव व्यवस्थित सराव केला तर मात्र आपल्याला छान रीतीने लिहू शकता येईल. आणि मग मात्र आपल्याला सराव दोन्ही हाताने करायचा आहे. जसं की पहिला आपण उजव्या हाताने लिहितो, नंतर डाव्या हाताने, नंतर एकाच वेळा दोन्ही हाताने. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सरावासाठी पहिला दिवस, जसं की तुम्हाला सांगितलं होतं, हा सराव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सातत्यपूर्ण सराव केला तर तुम्हाला खूप छान कन्सेप्ट येणार आहे. तर ह्याचा सराव मनापासून करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या चॅनलला जरूर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर तुम्हाला डाव्या हाताने आणि दोन्ही हाताने लिहिण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.